तर जोपर्यंत फडणवीस आहे तोपर्यंत सत्ता मिळू शकत नाही, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं ठाम मत झाल्यामुळे त्यांचं सर्वात मोठं टार्गेट आपणच आहोत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। नागपुरात झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते। दरम्यान महाविकास आघाडीनं तथाकथित विचारवंत आणलेत, जे खोटं नरेटिव्ह पसरवत असून भाजपला टार्गेट करत असल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्राचं भलं करणारा, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी धडपडणारा असा देवेंद्रजी आहे हे लोकांना माहिती आहे। आणि मग त्यांच्याबद्दल काही सापडत नाही, काही मिळत नाही, मग अशा वेळी त्यांच्याबद्दल असे कोण तथाकथित खोटे विचारवंत आणले जातात आणि त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो। महाराष्ट्रामध्ये प्रश्न कुठलाही असो, विरोधकांना दुसरं काहीच सापडत नसल्यामुळे देवेंद्रजींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो। देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट मुद्दामून केलं जात नाही, ते काही गोष्टी करतातच अशा की त्यांना खऱ्या अर्थाने टार्गेट करण्याची जरूरत आहे। त्यांनी गुजरातचं हित मनामध्ये ठेवून गुजरातचा विकास करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं जे वाटोळं केलेलं आहे, त्यामुळेच आम्ही त्यांना टार्गेट करतो असं आपल्याला म्हणावं लागेल।